पदवीधर डी.एड कला क्रीडा शिक्षक शिक्षकेतर संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अहिल्यानगर यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस। श्री विधाते विजय देवराम व जिल्ह्यातील इतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत श्री विधाते विजय देवराम न्यू इंग्लिश स्कूल बरनपूर तालुका नेवासा यांच्यावर झालेल्या अन्याय दाद मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर दिनांक 16 नोव्हेंबर 2023 आणि 14, 15, 16 ऑक्टोबर 2024 रोजी उपोषण आंदोलन केले होते। दोन्ही वेळेस आपण न्याय देण्याबाबत आश्वासन दिले होते, तथापि अजूनही श्री विधाते यांना शाळेने व संस्थेने हजर करून घेतले नाही व स्पेशल न्याय दिलेला नाही। तसेच सचिन रत्नाकर देशमुख यांनी गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोडचे न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लिंगदिवे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांना दिनांक 1 जानेवारी 2017 पासून शिक्षक पदाबाबतची मान्यता प्रस्ताव आपल्या कार्यालयात प्रलंबितच आहे। श्री देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठातून प्राप्त झालेला आदेश आपल्या कार्यालयात सादर केलेला आहे, तथापि देशमुख यांना प्रदीर्घ कालावधी लोटला जाऊनही न्याय मिळालेला दिसत नाही। त्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे। या संस्थेमधील श्री नरेश जगन्नाथ साळवे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या संस्थेने पूर्णतः रिक्त असलेल्या जागी शिपाई पदावरून नेमणूक दिली। त्यांच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव आपल्या कार्यालयास दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सादर केलेला आहे, तथापि आपल्या कार्यालयाने साळवेंच्या नेमणुकी प्रस्तावासुद्धा मान्यता दिलेली दिसत नाही। त्यामुळे त्यांच्या कुटुंबात सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे। श्री आहिरे सुनील उत्तम सोयम्मा विद्या मंदिर लक्ष्मीवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांना 2003 अनुकंप तत्वावर शिपाई पदावर संस्थेने नेमणूक दिलेली आहे। संस्थेच्या पूर्व परवानगीने त्यांची उच्च अर्हता प्राप्त केलेली आहे, तर नंतर संस्थेमध्ये त्यांच्या अर्हतेनुसार अनेक वेळा पदे रिक्त झालेली आहेत। यांनी उच्च अर्हता प्राप्त केल्यानुसार संस्थेकडे रिक्त जागेवर संवर्ग बदल करून पदोन्नती देण्याबाबत वेळोवेळी लेखी अर्ज त्याचप्रमाणे तोंडी विनंती केलेली आहे, तथापि संस्थेने त्यांना वेतन उत्तर संवर्ग करून वेतन उत्तर दिलेले नाही। त्याचप्रमाणे त्यांच्या पात्रतेच्या जागी खुल्या बाजारात भरल्या जाऊन श्री आहिरे यांना नैसर्गिक न्याय तत्वास अनुसरून मिळणाऱ्या न्यायापासून वंचित ठेवले आहे व त्यासाठी मोठाच अन्याय आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। विजय देवराम विधाते सर हेही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। न्यू इंग्लिश स्कूल बऱ्हाणपूर या शाळेवरती ते कार्यरत आहेत। 16/11/2023 या दिवशी त्यांनी 3 दिवसांचं आमरण उपोषण केलं। त्यावेळेला जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तुमच्या प्रश्नांमध्ये आम्ही लक्ष घालू म्हणून त्यांना आश्वासन दिलं होतं, मात्र शिक्षण विभागाने त्यांनी शाळेवर जाऊन केवळ चौकशी केली। अद्याप त्यांना न्याय भेटलेला नाही आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी ते आज पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत। दुसरे जे आमचे पदवीधर बांधव आहेत ते म्हणजे सचिन रत्नाकर देशमुख साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड यांच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज लिंगदेव या ठिकाणी ते सेवेमध्ये आहेत। त्यांची शिक्षण पदाची जी मान्यता आहे ती त्यांना अद्याप मिळालेली नाही। शिक्षक पदाची मान्यता त्यांची प्रलंबित आहेत, ती मिळावीत या मागणीसाठी ते आजच्या आमरण उपोषणाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तिसरे जे सहकारी आहेत ते नरेश जगन्नाथ साळवे हे देखील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लिंगदेव याच ठिकाणी शिपाई म्हणून ते कार्यरत आहेत आणि संस्थेमध्ये पूर्णतः रिक्त जागी शिपाई पदावर त्यांना नेमणूक दिलेली आहे, परंतु त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव हा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून काही मंजूर होत नाही। या झालेल्या अन्यायाविरुद्ध ते देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। हे जे काही आजच्या उपोषणाला बसलेले सहकारी आहेत यांच्यावरती संस्थांकडनं किंवा शिक्षण विभागाकडनं हा वारंवार अन्याय होतो आहे आणि तो अन्याय तत्काळ दूर व्हावा यासाठी आम्ही सर्वजण संघटनेच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आज
संबंधित सेवकांच्या शिक्षण संस्थांकडून आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दखल घेतली जाईल आणि त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे. जर संस्थेकडनं किंवा शिक्षण विभागाकडनं हा प्रश्न मिटला नाही तर आम्ही पुढचं आंदोलन छेडणार आहोत आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शिक्षण संस्थांची असेल असंही मी या ठिकाणी नमूद करतो. आपले संपूर्ण नाव सांगा फक्त. मी प्रकाश आरोटे, पदवीधर D.Ed कला क्रीडा शिक्षक संघ राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. सेवाज्येष्ठ तयारी बनवलीच नाही. बरं, 5 नंबर. त्याचबरोबर राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रामधल्या अनेक नामांकित शिक्षण संस्थांनी राजपत्राप्रमाणे सेवाज्येष्ठता याद्या बनवलेल्या आहेत. ज्या D.Ed शिक्षकांनी पदवी प्राप्त केलेली आहे त्यांना पदवी दिनांकापासून त्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार होऊन त्यानुसार सर्व ठिकाणी राज्यभर पदोन्नती दिली जाते. मात्र सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी या संस्थेनं अद्याप राजपत्राप्रमाणे सेवाज्येष्ठता यादी न केल्यामुळे त्या ठिकाणच्या शिक्षकांवर अन्याय होत आहे. तरी सदर संस्थेनं राजपत्रानुसार यादी बनवावी असा आदेश तत्काळ शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांनी तो द्यावा अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो. शिपाई पदावरून शिक्षक पदावर मध्ये कार्यरत राहाता तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील सोमया विद्यामंदिरचे सुनील उत्तम आहिरे हे सन 2003 पासून शिपाई पदावर काम करत आहेत. एखाद्या व्यक्तीनं किती पदव्या घ्याव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सुनील आहिरे आहेत. हे ATD झालेले आहेत, त्यांनी GD.Ed केलेलं आहे, AM झालेलं आहे, MA केलेलं आहे, B.Ed केलेलं आहे. इतकी त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे. TET सुद्धा ते झालेले आहे. मात्र त्यांची D.Ed किंवा B.Ed शिक्षक म्हणून नेमणूक करावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र त्यांची संस्था त्यांना अजूनही शिक्षक पदावरती घेत नाही आहे. 2006 सालापासूनचा हा त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यांचं क्वालिफिकेशन पाहता त्यांना शिक्षक पदावर तातडीनं नियुक्त करावं अशी त्यांची संघटनेकडे मागणी आलेली आहे. मी संघटनेच्या वतीनं त्यांच्या संस्थेला आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाला विनंती करतो की आपण या सगळ्या बांधवांना न्याय द्यावा. तातडीनं यांच्या प्रश्नांमध्ये आपण दखल घ्यावी. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.